धोती वगैरे. या ठिकाणी बघा डायमंड वर्क केलेले पण गणपती बाप्पा आहेत. सुंदर काम केलेलं दिसतंय. त्याप्रमाणे आपण आणि आपली स्वतःची रंगसंगती करून आम्ही निर्धारण देतो. गरज शंकरदेव महादेवांसाठी पण मूर्ती आहे. समोरची मूर्ती बघितली गणपती बाप्पाची, बापरे इतकी छान. ठिकाणी बघा सर्व फेटे घातलेले आणि धोती घातलेले या ठिकाणी गणपतीचे रूप तुम्हाला या ठिकाणी पाहायला. ही जी मूर्ती आहे ती कशामध्ये बनवली? पीओपी मध्ये याला स्ट्रक्चर पेंटिंग म्हणतात. ठाण्यातील लोकमान्य नगरचा हा बस डेपो आहे, माझ्या पाठीमागे आहे तो. या बस डेपोच्या शेजारीच तुम्हाला पाहायला मिळेल सौरभ कला केंद्र. इथे अतिशय सुंदर अशा शाडू मूर्ती आणि पीओपी मधली मूर्ती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. ठाणे स्टेशनवर तुम्ही बसने किंवा शेअरिंग ऑटो रिक्षावर करून या ठिकाणी येऊ शकता. सुंदर अशा मूर्तीचं कलेक्शन आहे. ही जी मूर्ती आहे ती कशामध्ये बनवली? पीओपी मध्ये याला स्ट्रक्चर पेंटिंग म्हणतात, की जेणेकरून तुम्हाला असं वाटलं पाहिजे की पाषाणातनं मूर्ती घडवली. त्या थीम मध्ये आम्ही मूर्ती पेंट केलेली आहे. अच्छा, याच्यावरती पूर्ण स्ट्रक्चराइज केलेलं आहे. लांबून जर का पाहिलं नाही तर ते पाशामध्ये बनवले असं फील येतोय त्याला. म्हणजे तुम्ही ही पण कस्टमाइज ऑर्डर वगैरे घेता याच्यामध्ये? नाही, आम्ही आमच्या ह्याने बनवतो कलेने. आपल्याकडे बॅलन्सिंग पण मूर्ती आहेत 2. हे बघा बॅलन्सिंग. अच्छा, यावाला बॅलन्सिंग मूर्ती आहेत. मूषक वरती ना आणि पिकॉक वरती, मोरावरती. अच्छा, तुमच्याकडे पेनच्या मूर्ती, बॅलन्सिंग मूर्ती, शाडूच्या मूर्ती आहोत. आम्ही प्रॉपर पेनचेच आहोत. आणि पेनच्या मूर्ती माझ्या मी गेले 26 वर्ष मूर्त्यांचा व्यवसाय करतो आणि आम्ही मूर्त्या साकारतो. आणि आम्ही प्रत्येक मूर्तीला वेगळा रूप देण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून लोकांचा समाधान मिळेल. आहे तुमच्या मूर्तीमध्ये, प्रत्येक मूर्तीमध्ये वेगळे पण आहे. या ठिकाणी प्रत्येक मूर्ती वेगळी दिसते बघा. या ठिकाणी प्रत्येक मूर्तीमध्ये कला लपलेली आहे त्यांची. या ठिकाणी बघा मी तुम्हाला मूर्त्यांच्या काही डिझाईन्स दाखवते. इथे खूप सुंदर आणि अप्रतिम अशा मूर्त्या आहेत. पीओपी मध्ये आपण जे आता पाहतोय ना त्या पीओपी मध्ये डिझाईन्स बघा मूर्तींमध्ये. म्हणजे प्रत्येक मूर्ती बघाल ना तर प्रत्येक मूर्ती तुम्हाला या ठिकाणी वेगळी दिसेल. बघा ना किती सुंदर वाटतं गणपती बाप्पा. इथे आल्यानंतर फक्त मूर्तीकडे बघावं असं वाटतंय. इतक्या छान मूर्ती आहेत या ठिकाणी. अशी रोडलाच आहे हे, त्यामुळे रोडची लोक वगैरे येतात ते देखील या ठिकाणी पाहून जात आहेत. कोण ऑर्डर्स वगैरे देत आहेत. या मूर्त्या ज्या आहेत ना काही बॉम्बे पॅटर्न मध्ये आहेत. आणि जसं तुम्ही कस्टमाइज सांगता तसं आम्ही तुम्हाला पितांबर, शाल, पेटा, डायमंड वगैरे लावून देतो. आपल्याकडे शाडूच्या मूर्त्या त्या 6 इंचापासून 3 फुटापर्यंत मिळतील. त्याच्यामध्ये तुम्हाला पितांबर, शाल, कृष्ण फेटा, पुणेरी फेटा, डायमंड वर्क करून मिळेल. तसेच पीओपीच्या मूर्त्या आपल्याकडे 1 फुटापासून ते 10 फुटापर्यंत मिळतील. पीओपीच्या ह्या सर्व आपण ज्या पाहतोय त्या सगळ्या सगळ्या शाडूच्या मूर्त्या आहेत. त्या इथनं या पूर्ण रॅक मध्ये ज्या मूर्त्या आहेत त्या सगळ्या शाडूच्या आहेत. त्याच्यात 1 फूट आहे, 15 इंच आहे, 18 इंच आहे. त्या सगळ्या शाडूच्या मूर्त्या आहेत. इको फ्रेंडली मूर्त्या सगळ्या. अच्छा, सगळ्या इको फ्रेंडली आहेत. आणि डिझाईन वगैरे तुमची इथे खूपच छान आहे. आम्ही कस्टमाइज म्हणजे जसे कस्टमर सांगतात त्याप्रमाणे आपण आणि आपली स्वतःची रंगसंगती करून आम्ही निर्धारण देतो. अच्छा, आणि आपल्याकडे स्टार्टिंग रेंज काय सुरू आहे शाडूच्या मूर्तीमध्ये? 1 फुटाची प्राइस आपल्याकडे 2000 रुपये आणि पीओपीची आहे 1500 रुपये 1 फुटाची प्राइस. अच्छा, 1 फुटाची प्राइस. आणि म्हणजे 10 फूट वगैरे जे येतात तर लास्टला काय रेंज? मंडळांच्या मूर्त्या आम्ही फोटो वाईजच घेतो. 3 फुटाच्या वरती मूर्ती आम्ही फोटो टाकून त्याप्रमाणे मूर्त्यांची ऑर्डर घेतो. अच्छा, आता ही समोरची जी आहे ती पूर्ण डायमंड वर्क मध्ये ना? ही शाडूची मूर्ती आहे. कस्टमाइज करून डायमंड वर्क करून ठेवलेलं आहे. अच्छा, जेणेकरून गिरायकांना कळेल की बाबा ती मूर्ती हीच आहे. कोणती? 3 नंबरची मूर्ती आहे. 3 नंबरची मूर्ती हीच आहे. डायमंड केल्यावरती अशी दिसेल, प्लेन मध्ये तशी आहे. अच्छा, आणि ती किती पर्यंत येईल आपल्याला त्याची प्राइस वगैरे? प्लेन मध्ये 4000 पर्यंत येते 1.5 फूट आणि ही सजून 5.5 पर्यंत येणार. अच्छा, हे पण छान आहेत फेटेवाले वगैरे. ते आपण खंडेरायाचं रूप दाखवले. खंडेरायाचं 2 आहेत ना? हो. अच्छा, आणि इकडे मला हे विचारायचं रेड कलर मध्ये म्हणजे सिद्धिविनायक आपण पूर्ण 1 कलर मध्ये केलेले रेड कलर मध्ये. अच्छा, हा समोरचं बघा धोती आहे, शेला आहे आणि याच्या जो मुकुट आहे त्याच्यामध्ये पूर्ण डायमंड वर्क केलं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल.
अगदी नेलपेंट पासून या ठिकाणी गणपती बाप्पा देखील तयार केला आहे. छोटासा मूषक आहे. समोरची मूर्ती बघितली गणपती बाप्पाची, बापरे इतकी छान दिसते ना. ऍक्च्युली हे ना पीओपी मध्ये बनवले त्यांनी आणि गरुडावरती या ठिकाणी गणपती बसलेला दाखवलाय त्यांनी. मस्तच वाटते. आणि बघा सर्व फेटे घातलेले आणि धोती घातलेले या ठिकाणी गणपतीचे रूप तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. अतिशय सुंदर या साईडला, खूपच सुंदर या ठिकाणी गणपती पाहायला मिळतील तुम्हाला. बघता क्षणी पसंत पडतील. या ठिकाणी बघा मोदक पण हातामध्ये घेतलेला गणपती आहे. वेगवेगळी रूप तुम्हाला या ठिकाणी गणपतीची पाहायला मिळतात. बघा इकडे बघा, हे बघा समोरचे मस्त वाटतंय हा पण. आणि सगळ्यात महत्वाचं अजून एक आहे हा, इथे शंकराची मूर्ती, आपल्या शंकरदेव महादेवांसाठी पण मूर्ती या ठिकाणी आहे. बघा वाटते की नाही छान. हिरकी शाडू मध्येच बनवले. आसनावरती बसलेले आपले गणपती बाप्पा आहेत. हे बघा आसन तुम्हाला हवं असेल ना आसनावरती बसलेले आपला गणपती बाप्पा, तर ते पण तुम्हाला मिळतील. आपल्या लालबागचा राजा वगैरे हे पण तुम्हाला या ठिकाणी मिळतील. इथे बघा मूषकावरती बसलेला गणपती बाप्पा आहे की नाही छान छान. मस्तच आहे सगळे. बघा तुम्ही गणपतीला या ठिकाणी फेटा वगैरे पण बनवून घेऊ शकता. म्हणजे कस्टमाइज वगैरे ऑर्डर पण ते घेतात. धोती फेटा वगैरे तुम्ही सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी तयार वगैरे पण करून दिले जातात. किंवा तुम्हाला रेडीमेड जर का हवे असतील ना तर ते देखील मिळतील. अशा प्रकारे बघू शकता. सुंदर वाटतात तर फेटा धोती वगैरे. या ठिकाणी बघा डायमंड वर्क केलेले पण गणपती बाप्पा आहेत. सुंदर काम केलेलं दिसतंय. फिनिशिंग वगैरे पण बघू शकता त्यांच्या डोळ्यामध्ये वगैरे. खूपच मस्त वाटतं गणपती बाप्पा देखील. इकडे पहा म्हणजे धोतीमध्ये तुम्हाला डिझाईन्स पण पाहायला मिळत आहेत. त्यानंतर त्यांच्यावरती जे डायमंड वर्क केलेलं आहे अलंकार वगैरे आहेत तर ते देखील वेगवेगळे दिसतील तुम्हाला. फेट्यामध्ये पण बघा वेगवेगळा लुक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर इथे बघा हा तर खूपच वेगळा आहे. पीओपी मध्येच आहे हा देखील. सौरभ कला केंद्र या ठिकाणी तुम्हाला स्टोनवर्क मध्ये मूर्ती पाहायला मिळतील. पीओपी शाडूच्या मूर्ती म्हणजे शाडूपासून बनवलेली, तशा विविध रूपांमध्ये तुम्हाला या ठिकाणी गणपतीच्या मूर्ती अवेलेबल आहेत. बऱ्याच मूर्तीचे त्या ठिकाणी बुकिंग वगैरे झालेलं आहे. आणि तुम्हाला देखील तुमच्या घरासाठी किंवा मंडळासाठी जर का मूर्ती बुक करायची असेल तर कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेस दोन्ही देखील मी या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत. नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी पहा. तुम्हाला नक्कीच हे सर्व कलेक्शन मूर्तींचा आवडेल. तर व्हिडिओ पाहायला असेल, आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा सगळ्यांना मिळेल.